गेल्या काही दिवसांपासून काही गुप्त साधना आपण आपल्या अहम ब्रह्मास्मी या समूहावर करतो आहोत. मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करते. अनेकांना अनेक छान छान अनुभूती आली आहे आणि पर्सनली तुम्ही मला कळवलंय त्यासाठी खूप खूप आभार. असेच प्रगती करत राहा, मजेत राहा आणि असे अनुभव घेत राहा. खूप छान वाटतं आपल्या सगळ्यांना हे बघून. मला खरोखर अगदी हृदयापासून आनंद होतो. मास्टर्स, आज आपण आराधनावर आहोत, तर त्याच्यामुळे आपण मातेला आपण इन्व्होक करणार आहोत. पण त्याआधी सगळ्यांना विनंती करते की ही ऊर्जा अगदी बसल्या क्षणी आपल्याला जाणवेल. त्या ऊर्जेची अनुभूती घ्या. अनेक जणांचा कमरेचा प्रश्न आहे, त्याच्यावर सोमवारी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि पाय, गुडघे, हार्ट ब्लॉकेजेस, अनेकांनी इतक्या गोष्टी स्वतःमध्ये, जसं आपण अनावश्यक लोकांना बोलावतो की ज्यांची खरं तर गरज नाही आणि स्वतःचा दिवस सगळा खराब करतो, तशा अनावश्यक चिंता, काळज्या आपण बोलवत असतो. मास्टर्स, आज तिसरा दिवस म्हणजेच माता चंद्रघंटेचा दिवस. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आत येते. माता चंद्रघंटेला आपण आवाहन करतो. एकदम शांत होत चला, स्थिर होत चला. आपल्या पावलांकडे लक्ष द्या. पावलांपासूनचा भाग शांत होतोय. आपल्या पोटऱ्या, त्यानंतर गुडघे, मांड्या, मूलाधार चक्र. आपण अनेक गूढ गोष्टी या 2 दिवसात जाणून घेतल्या आणि मार्ग सुद्धा जाणून घेतलेत. कुठून कसं जायचंय ते. मूलाधारात असलेल्या शैलपुत्री मातेला दंडवत प्रणाम. वर माता ब्रह्मचारिणीला दंडवत प्रणाम. स्वाधिष्ठान मध्ये असलेल्या. आणि आता मणिपुरात असलेल्या माता चंद्रघंटेला दंडवत प्रणाम. ऊर्जेला महसूस करत जावं आणि ही ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरून द्यावी. येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर आपण शांत होतो, स्थिर होतो. ऊर्जेला महसूस करावं मास्टर्स, आपल्या मणिपूर चक्रात.
शांत आणि स्थिर होत चला. एकदम शांत, एकदम स्थिर. आपले चष्मे डोळ्याला लागले असतील तर अगदी हलक्या हाताने बाहेर काढून ठेवा. अजून खोल उतरा मास्टर्स. अजून खोल. अजून खोल. आणि शांत. एकदम स्थिर. माता विमला शक्तीपीठ जे ओडिसा मध्ये आहे, तिथे मातेची नाभी पडलेली होती. विमला शक्तीपीठ, ओडिसा, ज्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो. संपूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर. एका मातेच्या डाव्या खांद्याजवळ दुखतंय. डाव्या खांद्याच्या खालचा भाग आणि कमरेतून एका मातेच्या कळा येतात आहे. मास्टर्स, आज आपण मणिपूर चक्रावर पूर्ण लक्ष देतो. अनुभूती प्रत्येकाची वेगळी असेल. ज्याची ऊर्जा जितकी जास्त त्याची अनुभूती वेगळी. लक्ष मणिपुरावर. रम. रम. रम.
पूर्ण स्पंदनांना महसूस करावं. खालच्या 3 चक्रांपैकी कुठे अकडन जकडण आहे का? दुखतंय का? खुपतंय का? आपल्याला जाणवतंय आपली ऊर्जा अगदी पाण्यासारखी शरीरात प्रवाहित होते. लक्ष कमरेजवळ द्या. कमरेच्या मागच्या पॉइंटवर लक्ष. काहींची कमरेचा जो भाग आहे तो फार असा कडक झालाय, दगडासारखा झालाय. फील करा मास्टर्स. ऊर्जेचा प्रवाह कमरेमधून आता हृदयात आलेला आहे. आपल्या हृदयात केंद्रस्थानी असलेल्या आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम. हृदय चक्रातून 5 पायऱ्या उतरायच्या आहेत. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. आपण ओडिसाच्या या विजया मातेच्या मंदिरात आलेलो. या क्षणी आपले संपूर्ण शरीर शिथिल होतंय. या देहरूपी मंदिराकडे बघावं. एका मातेच्या डाव्या गुडघ्यात कळा येतात आहे. तिनं आपले पाय सरळ करावे दोन्ही. बाप रे, भयानक कळा आहेत. आणि काहींनी असं केलंय की मी काही गोष्टींना ऊर्जा देत नाही मास्टर्स, प्रत्येकाचे हिशोब असतात. पण असं सहज सोप्या गोष्टी नसतात ध्यान सोडायचं.
आणि दुसऱ्या मार्गाला भरकटायचं. त्याचे परिणाम आपल्या देहावर आणि आपल्या आयुष्यावर. जपून जरा कुठलेही विचार करताना भयानक कळ आहेत. शांत होत चला. या क्षणी पावलापासून हृदयापर्यंत हा भाग शिथिल होतोय. आणि हृदयापासून विशुद्ध चक्रापर्यंतचा भाग शिथिल. विशुद्ध ते आज्ञा आणि सहस्रार शिथिल. आपली पाठ पूर्ण स्पाइन शिथिल. इथे मातेच्या ऊर्जेशी आपण पूर्णपणे एकरूप झालो आहोत. अनुभूती घेत उतरा खोल ध्यानात, खोल शून्यतेत. ओम. 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 अजून खोल उतरा. खूप खोल. खोल उतरा. अजून खोल.
बोलण्याचीही गरज नाही, इतकी ऊर्जा वाढलेली आहे. त्याची अनुभूती घ्या. या क्षणी एका मातेच्या डाव्या पायाला खूप मुंग्या आल्या आहेत. पाय सरळ करा. ऊर्जेला अनुभव घ्या मास्टर्स. ऊर्जा प्रचंड आहे. शांत असून शांत आणि शून्यता. मातेला शून्यता प्रिय आहे, कारण शून्यतेतच ब्रह्मांड आहे. माता चंद्रघंटा अप्रतिम सौंदर्यवती, रूपवती, गुणवती. त्यांचं दर्शन आता आपल्याला होतंय. अजून खोल उतरा मास्टर्स. अजून खोल आणि खोल. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम. ओम.
ओम. नेमकी स्पंदनं कुठे उमटतात आहेत? ते बघा. अजून खोल उतरा. बघा काय दिसतंय ते. गहरी शून्यता. खोल खोल आणि खोल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम 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 ओम.
ओम 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 मास्टर्स या शून्यतेत खूप मोठं गुपित आहे. ते आज कुणाकुणाच्या उंजळीत येतंय. त्यांनी ही उंजळ भरवून घ्यावी. या शून्यतेत गहरी डुबकी मारून अजून खोल खोल आणि खोल. ओम श्री विमला देव्यो नमः. 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 अजून खोल. 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 अजून खोल.
खोल खोल आणि खोल. खूप खोल मास्टर्स. सगळे गुपित या शून्यतेत. आपण काय शोधतोय? आपण कशासाठी जन्म घेतलाय? आणि ज्ञानाची ध्यानाची उपासना आपण कुठल्या मार्गातून करतो आहोत? आपण हिरे वेचतो आहोत की गारा? घरले जो भरलेला घडा आहे ज्ञानाचा ध्यानाचा, तो आपण मोकळा तर सोडला नाही ना? त्याच्या तोटीतून ती ऊर्जा वाहत तर नाहीये ना? बघा, शोध घ्या आपलाच आपण. आज या क्षणी या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात आहेत. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर हे रहस्य इथंच आहे, मणिपूर चक्रात. मी का जन्म घेतलाय? कुणा कुणाचं देणं लागते? अजून खोल उतरा मास्टर्स. अजून खोल. कारण आज अनेक रहस्य, अनेक उत्तर आपल्याला आपले मिळणार आहेत. त्याच्यामुळे उतरत चला खाली 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 खाली. खोल खोल उतरा. अजून खोल आणि सहज. आज मी कोण आहे या प्रश्नाचं बीज आपल्या मणिपुरात टाकलेलं आहे. अजून खोल आणि सहज. ओंजळ जाऊ देत शून्यतेच्या सागरात. बघा, पुढचा क्षण टिपा.
जे काही गवसलंय ते आज्ञा चक्राला लावा. एकदम शांत आणि सहज. आपण आज माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा आणि माता विजया देवी दत्त यांना आवाहन केलं होतं. या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत. या सगळ्या शक्तिपीठांना दंडवत अर्पण. आपल्याला माझे नमस्ते. आपल्या आई मास्टर्स दोन्ही हात हृदयावर. 5 4 3 2 1 0. दोन्ही हात डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु, पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. तथास्तु, तथास्तु. ज्यांना बोलायचं असेल ते बोलू शकता. मी माझा ऑडिओ बंद करते. कृपया हँड रेज करावे आणि बोला. कल्पनाताई बोला. हँड रेज करत जा म्हणजे कळेना. ओके. मला एक सांगायचं होतं. मला काल आणि परवा 2 दिवस एवढी छान अनुभूती आली. मी काल वारीला गेले होते. तर जाऊ का नको असं द्विधित मन होतं माझं, पण शेवटी फायनल केलं की जायचं. ती ताईंनी एवढं छान मनक्याच्या ह्याच्यावर घेतात. म्हटलं आपण एकदा आयुष्यात वारी काय आहे ते बघायचं होतं मला. म्हणून मी डेअरिंग करून गेले, पण मला काहीही झालं नाही. 11 ते 12 किलोमीटर मी चालले आणि खूप छान ताई. म्हणजे मणक्याचा त्रास होता. मी किती वर्षात म्हणजे मी 2 किलोमीटरच्या वर चालले नाही, 2 2.5 किलोमीटरच्या वर. पण खूप सुंदर. आणि मला मार्ग सापडला. सुरुवातच ताईंनी तशीच केली. या 2 दिवसात कोणाकोणाला अनुभूती आली आणि त्यांना त्यांचे मार्ग सापडले. इतकं छान वाटलं ना ते ऐकून शब्द. केवळ माझ्यासाठीच बोलतायत असं वाटायला लागलं मला. खूप सुंदर ताई. धन्यवाद तुमचे. ग्रेट पावली. खूप छान. लोणंद ते ह्याच्यापर्यंत तरडगावपर्यंत चाललो, पण लोणंदच्या बाहेर आमच्या 250 लोकांचा ग्रुप होता आणि 6 बसेस होत्या. त्यामुळे त्यांनी लांब बाहेर बस लावले. तिथून आम्ही चालायला सुरुवात केली. तेव्हा 2 3 किलोमीटर वाढलं आमचं, पण मला कळलंच नाही. म्हणजे मी विचारलं एकाला की हे कोणतं गाव आलं, तर हे तरडगाव आलं. म्हणजे आलेलंच कळलं नाही. ते नामस्मरण भजन म्हणत गेलो ना, म्हणजे खरंच आयुष्यातला खूप सुंदर अनुभव आहे. मी कशातच व्यक्त करू शकत नाही. खरंच तुमचे सगळे गुरूंचेच हे आहेत, आशीर्वाद म्हणायचे. खूप छान. धन्यवाद ताई. आणि असं वाटलं की आज मी आता पूर्ण पॅक असणार, म्हणजे माझे पाठ अशी बोलायला लागेल असं वाटत होतं. पण मला सकाळी नेहमीसारखी जाग आली, 4:45ला जाग आली. सगळं माझं आटपलं. करून मी ध्यानाला बसले आणि आता काहीही दुखत नाही माझं. त्यात खूप हॅप्पी आहे मी. खूप छान. मोहन होता ताई. खूप सुरेख ध्यान झालं. आणि ना ते ओडिशामध्ये उभी देवी असते ना, तर ती देवी दिसली मला. आणि बेंबीच्या पाशीच तुम्ही ते जय विजय ते म्हणत होत तो श्लोक. तर ते मला बेंबी पाशीच स्पंदन जाणवत होते. खूपच जाणवत होते ताई. आणि नंतर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे हे दिसलं मला. मी आणि केलं. असं खूप छान असे स्पंदन जाणवत होते हृदयामध्ये पण. तुम्ही ते खांदा दुखत होता तर ते खांद्याच्या इथं पण मला स्पंदन जाणवले.
खूप सुंदर ताई. धन्यवाद. खूपच छान धन्यवाद. आत्मवंदन ताई. ध्यान खूप छान घेताय तुम्ही सध्या. जे नवरात्र जे आपलं जे चालू आहे ते गुप्त नवरात्र त्याच्यात हे छान देवीचं सगळं सुंदर सगळ्यांना लाभ मिळतोय या तुमच्या ध्यानामुळे. खूप सुंदर अनुभव येत आहेत सगळ्यांना. छान सगळे प्रसन्न आहेत. छान तुमच्यामुळे खूप लाभ होतोय. धन्यवाद धन्यवाद. हा. नमस्कार ताई. 3 दिवसापासून चाललेलं आपलं हे गुप्त नवरात्रीचं ध्यान खूपच छान चाललेलं आहे. अनुभव तर दररोज येतच असतात. आज आहे ना, तुम्हाला खरं सांगायचं तर मला नंतर आठवतच नाही. फक्त एवढंच आठवतंय की आज ध्यानामध्ये असताना वरचे वरती असे एकामागून एक निळा रंग, त्यातून जांभळा रंग आणि शेवटी गुलाबी रंग असे एकात एक असे एकामागून एक येत होते. आणि तेव्हाच जरा कुठेतरी डाव्या बाजूला हृदयाकडे टोचत होतं. आता नाही टोचत आहे, पण तेव्हा मात्र टोचत होतं. किंचित होतं, फार खोलवर नव्हतं, किंचित असं होतं. नमस्कार ताई. धन्यवाद. थँक्यू. जय श्रीराम. जय नमस्कार. श्रीराम. जय श्रीराम.